झालंय आईगाव देवी अदगाव या संघाचं 1 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असा गोलंदाज आहे आणि यावेळेस फटका फसलाय की काय, मोठा मासा गाला लागत असताना धक्का क्रमांक पहिला ऋतिक बॅक टू डक आउट. फलंदाज प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलते. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. पुढचा बॉल यावेळेस फसवी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस थोडस आपल्याला पाहायला मिळतं. थोडस फन गेम मैदानाच्या आतमध्ये हसमय वातावरण नक्कीच क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि थोडंसं फंबल झाले परंतु एकही धाव मिळणार नाही. सातत्याने निखिलचा जर विचार केला चुका करतात कारण की पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं त्याच दिशेने इथे मात्र फटका सजवत आहे क्षेत्ररक्षक असून देखील. परंतु इथे मात्र कुठेतरी चेंज त्यांच्या फलंदाजीमध्ये नक्कीच निखिलला करावा लागेल. ज्या प्रकारे जर विचार केला तर 180 डिग्री हा ग्राउंड आपण पाहतोय त्याप्रमाणे फटकेबाजी इथे मात्र सजवावी लागेल. चांगलं डायरेक्शन दिशा दाखवण्याचं काम. डान्सिंग फटका खेळलाय ओव्हर द स्टेप आले होते आणि एक धाव इथे मात्र एकवडली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. या वतीने जर विचार केला एका बाजूने तर सिद्धेशला आपण पाहतोय पूर्णपणे या मॅच मध्ये मात्र हिरा चमकत असताना या स्वाईड बॉल पंच सांगत असताना अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. रेड बॉल असेल यस नक्कीच पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डान्सिंग फटका खेळायचा होता ओव्हर द कव्हर्स फटका सजवला होता मिड ऑफला तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या सिद्धेशने. चांगली सुरुवात ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला आईगाव देवी अदगाव या संघाने चांगली सुरुवात केली होती. बॉलिंग अटॅक दोन्ही संघाचं आता मात्र पूर्णपणे जसं तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र करतात. बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे अक्षयला आपण पाहतोय. चेंज ऑफ फील्ड क्षेत्ररक्षण बदलाव इथे मात्र करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने ही पाहतोय जी स्पर्धा खऱ्या अर्थानं 7 समुद्र पार ज्यांनी नेऊन ठेवण्याचं काम केलंय जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कॅप्चर केली जाते. आणि गुड क्वालिटी आणि गुड क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचप्रमाणे इथे मात्र कामगिरी करत असताना जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. त्याचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. षटक क्रमांक 2 पहिला बॉल अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला होता. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. एक धावेने इथे मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं जर विचार केला एक धावा एकवडल्या गेल्या तर समीकरणामध्ये चेंज नक्कीच पाहायला मिळेल. पूर्णपणे जर वापर करायचा असेल तर मैदानाचा पूर्णपणे वापर करावा लागेल दोन्ही फलंदाजाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. एक धाव इथे मात्र एकवडल्या गेल्या. जसं आपण पाहतोय मुंबईमध्ये लाईफ लाईन मध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे त्या प्रकारे क्रिकेटमध्ये एक सिंगलला किती इम्पॉर्टन्स आहे हे मॅच मात्र सांगत असताना या साईडला चुकी घडली आहे. इथे मात्र बॉल जाईल सीमारेखा पार आलेला हा दर्जेदार छेव
परंतु आता मात्र ही कॅच ड्रॉप झाली आहे की मॅच ड्रॉप झाली आहे ते नक्कीच पाहावं लागेल, कारण की जेल ही खूप महत्वाची होती. अथर्वची विकेट होती आणि चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. परत एकदा लीडिंग एज आपण पाहतोय, टोला इथे कनेक्ट झालं होतं. प्रॉपर टायमिंग थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं होतं. एक धाव जरूर मिळाली, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड, दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. आता मात्र मी तर म्हणेन यावेळेस आई गावदेवी आदगाव या संघाची ओहो यावेळेस खोलवट टप्पाचा बॉल आहे, थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धाव्याचं यावेळेस मी तर म्हणेन मानस होतं, परंतु धाडच नव्हतं. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तो विचार केला तर 6.50च्या सरासरीने धावा इथे बनवण्यात गेल्यात. थोडंसं यावेळेस प्रोत्साहन देत असताना आई गावदेवी आदगाव आपण पाहतोय प्रेक्षक देखील आहेत, प्रेक्षक वर्ग देखील तिथे पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या माध्यमातून बरंच प्रोत्साहन दोन्ही टीम्सला मात्र नक्कीच पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही टीमचे चाहते वर्ग इथे मात्र उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं दोन्ही मातब्बर संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतात. थोडंसं पाहायला गेलं तर बॅलन्स सामना आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 12 बॉल आहेत. तिसरं षटक. ओहो यावेळी चुकी घडली आहे. पंच आमच्या दिशेने वळतात. यास इट इज वाईट बॉल सांगत असताना 14 धावा धाव फलकावरती. सुंदर फक्त कवचच्या दिशेने फटका सजवला. आता मात्र थोडंसं प्लॅन मध्ये चेंज नक्कीच पाहायला मिळतोय, कारण की आता मात्र पाहायला मिळतात धावा बनवल्यात. थोडंसं माइंड गेम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अथर्वला आपण पाहतोय. चांगलं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निखिल आणि अथर्व जोडी आहे. सुंदर फक्त कवचच्या दिशेने सिंगल डबलचा खेळ मैदानात चालू आहे. बुनबुनचे सागर बनत आहे आणि ते सागर बनवत असताना निखिल आणि अथर्वला आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. आता मात्र कुठेतरी चेंज करावं लागेल, क्षेत्रक्षण बदलाव करायला लागेल. 16 धावा धाव फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल आहे. कवचच्या दिशेने थोडंसं फंबल झालेत. एकच धाव मिळेल. एका व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. सलगचा विचार केला, पहिल्या बॉलवरती वाईट बॉल आला, तदनंतर बॅक टू बॅक 3 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळालेत. चांगलं समीकरण पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 4 धावा आपण पाहतोय खर्च केल्या त्या गोलंदाजाने. स्वप्नीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्वप्न आपल्या टीमचे स्वप्नील पूर्ण करेल का पाहावं लागेल. हवेस बाहेर आलेला बॉल पाहायला मिळतोय. वाईटचा 1 रन मिळेल. नक्कीच 22 कुठल्या प्रकारची नसेल हे देखील आम्हाला सांगत असताना हितेश सर आमच्या समय जॉईन आहेत. त्याने उत्कृष्ट असे कॉमेंटेटर आहेत या विभागातील. गोड असा आवाज, बुलंद आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतो. एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केले जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. ओहो यावेळी थोडंसं फंबल झालेत. एक धाव कंप्लीट. एकच धाव मिळेल आणि आता धावा जाऊन पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धाव फलक. गावदेवी आदगाव या संघाचा जर विचार केला 1 विकेटच्या बदल्यामध्ये 20 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटची लिडिंग एज आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21 शुभ संख्या. 21 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल पाहावं लागेल, कारण की कॅप्टनचा जर विचार केला कुठल्या गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवेल ते देखील पाहावं लागेल. सर स्ट्राईक निखिलकडे असेल, कारण की 1 रन आला होता. डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. स्ट्राईक रोटेट असेल, कारण की शेवटचा बॉल होता तो देखील लिडिंग एज आपण पाहतोय, कारण की स्पर्धेचा नियम आहे. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. त्या नियमानुसार ही स्पर्धा इथे मात्र खेळवली गेली आहे आणि खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध अशी आपण पाहतोय नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. परंतु एकदा आपण पाहतो एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले 22.
22 ऑन बोर्ड. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विनय शेवटचं षटक घेऊन आला. एका बाजूला जर विचार केला तर बॉलिंग करत असताना खूप निर्णायक षटक आहे, तर दुसऱ्या बाजूला अथर्व आणि निखिलसाठी हाणामारीचं षटक इथे मात्र बोलावं लागेल. आक्रमक बॅटिंग आता मात्र करावी लागेल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. धावा येणं खूप गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि इथे मात्र त्या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चित्त्याच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती. आज मित्र म्हणेन खऱ्या अर्थानं अथर्व या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा हिरा मात्र चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये अथर्व. हो डान्सिंग फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि इथे मात्र डायरेक्ट हिट केलंय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना निखिल बाद. (26 ऑन बोर्ड). 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा जर विचार केला 2 बॉल उर्वरित आहेत. 2 टू गो. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला दर्यावर्दी बी या संघाची चांगली पाहायला मिळते. होम ग्राउंड आहे, थोडासा अनुभव नक्कीच आहे. थोडंसं प्लस पॉईंट मी तर म्हणेन यावेळेस असेल, परंतु पाहावं लागेल कारण की बॉलिंग अटॅक आहे आई गावदेवी आदगावचा चांगलं आहे. आणि आता मात्र कशा प्रकारे फेस करतील सेकंड इनिंग मध्ये ते देखील पाहावं लागेल. यावेळेस लेग साईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 27 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 27 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल ते पाहावं लागेल. किती धावा बनवतील. फुलटॉस बॉल आहे. फॉलो थ्रूला अडवला होता. इथे मात्र विकेटचं बटन. 27 धावांवरती स्कोर कार्ड थांबलं गेलाय आणि आता मात्र येणारे 24 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 28 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. देवी आदगाव या संघाच्या बाजूने नक्कीच पाहायला मिळतोय, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक यांच्या माध्यमातून आहे. परंतु आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करतील ते देखील पाहावं लागेल. येणारे 24 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चला चला स्पीडअप करा.
तसेच नक्कीच अनुसर सांगायचं झालं तर या श्रीवर्धनची कोकण किनारपट्टी सर्वांनाच माहिती आहे. श्रीवर्धनचा समुद्र किनारा सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी रसिक प्रेक्षक पर्यटक या श्रीवर्धनमध्ये येत असतात याचा लोभ उचलण्यासाठी. कारण आपल्याला नक्कीच माहिती असेल की कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी आणि नक्कीच या शहाळी पाण्याची चव म्हणा किंवा या पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. असेच पर्यटक आपल्या पुण्यामधून आपल्या या निसर्गाच्या आस्वादासोबतच या सामन्यांचा सुद्धा आस्वाद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित राहिले ते म्हणजे निरंजन सिंग आणि आदिती सिंग आपल्या व्यासपीठावर आसनस्थ झालेले आहेत. मी विनंती करतो अनिल चौलकर आणि तुषार चौलकर यांना आपण निरंजन सिंग यांचं यथोचित सत्कार करायचा आहे. तर मी अंजली पालेकर ताईंना विनंती करतो की आपण आदिती सिंग यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. नक्कीच या थंडीच्या मोसमामध्ये आपण खूप लांबून या निसर्गामध्ये निसर्गाच्या वातावरणात या श्रीवर्धनच्या निसर्गमय वातावरणात त्याचा आनंद घेण्यासाठी आलात आणि त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचा सुद्धा आनंद घेताय. एक फोटो काढणार आहे जा. त्यांच्या पण मोबाईलला काढला तरी चालेल. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानात पाहतोय ज्या फलंदाजाने म्हणजेच निखिलने चांगली फलंदाजी केली होती तोच थोडासा फंबल होताना दिसतो आपल्याला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 धावांवर. 4 चेंडू आणि 2 धावा. पुढील सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल अनुज मोरे सरांचा. धन्यवाद इजेश पाटील सर. बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली लढत. ओहो टप्पा पडल्यानंतर काही समजलं नाही या तसं नॉट आउट असेल. चांगला प्रयत्न इथे मात्र मी तर म्हणेन अथर्वचा होता. क्विक रिॲक्शन पाहायला मिळाले. चांगली किपिंग खूप स्पीडला इथं मात्र आपण पाहायला मिळालं. चांगलं कलेक्शन चांगलं स्टंपिंग यावेळेस पाहायला मिळते परंतु थोडंसं प्रेशराईज केलं परंतु पंच देखील कुठल्याही प्रकारचे न खुणा करता आपण पाहतोय इथे मात्र उभे आहेत. 2 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. A1 जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये काय कमाल करेल काय घडेल काय बिघडेल ती येणारी वेळ सांगून जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ओहो डान्सिंग द डाऊन फटका खेळायचा होता. 1 धाव मिळेल. 3 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन यावेळेस ऋतिकने केली. कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम इथे मात्र करत असताना पाहायला मिळतोय. 3 ऑन बोर्ड. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती पतूला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 घेऊन आला. अदगाव एक्सप्रेस या नावाने मात्र ओळखला जातो पतू बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलिंग ट्रॅकवरती पतूला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. अदगाव एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. ओहो यावेळेस गुगली गोलंदाजी चुकी तोडीशी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अथर्वला आपण पाहतोय काहीच समजलं नाही. ज्या प्रकारे ओळख त्याची निर्माण आहे त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्याला पत्तू पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र वॉट अ कमबॅक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे पत्तू या नावाने मात्र ओळखलं जातो त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपण पाहतो यावेळेस राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. थोडंसं क्षेत्रक्षेत्र बदलाव पाहायला मिळतोय कारण की नक्कीच चांगली मॅच आपल्याला समोर पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट. बॉलर तयार. ओहो यावेळी चुकी घडली आहे परंतु चुकीचं परिवर्तन मोठा मासा गाला लागलाय. धक्का क्रमांक पहिला सिद्ध. शिकेत नरवणकर त्याचप्रमाणे अमोलजी खातू यांच्या वतीने देखील पुनश्च एकदा शुभेच्छा आलेत.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुनश्च एकदा ज्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये ज्यांनी सोडली पतूला आपण पाहतोय आदगाव एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक जर विचार केला 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि तिसरा देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे, कशा प्रकारे फटके खेळायचे. आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय इथे मात्र फलंदाजाच्या मनामध्ये. चांगली चमत्कार इथे मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन हा हिरा आजच्या दिवसामध्ये मात्र चमकून आलाय, तो पत्तू या नावाचा पाहायला मिळतोय. अवेस कोलवर टप्पाचा बॉल होता, थोडस फंबल झाले. दुसऱ्या धावेचं कॉल, जिथे होती 1 धाव तिथे कन्वर्ट झालं 2 मध्ये. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, परंतु या 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं जर विचार केला पतू यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि खऱ्या अर्थानं छाप सोडत असताना आपली या स्पर्धेच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ कशा प्रकारे फेस करतील पाहावं लागेल. अलॉंग विथ द कार्पेट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं स्टॉप केलं. 1च धाव मिळेल. गुड फिल्डिंग निखिलच्या माध्यमातून. थोडस फंबल झाले. ओमला आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चांगलं कलेक्शन इथे मात्र पाहायला मिळतोय. गुड स्टॉप. 1 धाव ऍड होईल. धावफलक पोहोचेल 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस रात्रीचं सत्र आपण पाहतोय शांत संयमेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती पतू त्यावेळेस कमाल करत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 1 टू गो. हो बॅकफुटला आहे. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. गरज होती का, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. यावेळेस ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की बॉलिंग अटॅक आई गावदेवी आदगाव या संघाचा चांगला पाहायला मिळतो, त्याच प्रकारे गोलंदाजी आता देखील या मॅच मध्ये चांगली पाहायला मिळाली. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचला तब्बल 6 या आकड्यावरती. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने ही मात्र मॅच वळत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 28 धावांची गरज आहे आणि 6 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 22 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण ती क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतं आणि काही बिघडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत देखील ही मॅच येऊ शकते का ते देखील पाहावं लागेल. येणारे 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ फील्ड आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव. निखिल विलनकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. राईट आर्म आउट विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. 1-1 धावांनी काही बिघडणार नाही, परंतु जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. पहिल्या बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. 1 धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. खोलवर टप्पाचा बॉल आहे. गॅप शॉट सिलेक्शन. मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. अग्नीच्या कारकिर्दीने दाखवला असा क्लास फटका. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहतो. ओहो तेच सर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. काय असेल पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅट कट आहे. 1 धाव इथे मात्र मिळेल स्कोर कार्ड वरती. धावफलक जाऊन पोहोचेल 12 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला
तर येणारे 9 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. तर यावरती बी हा संघ खेळतोय, पलटवार करेल का या मॅच मध्ये पाहावं लागेल, कारण की स्ट्राईक वरती जोपर्यंत स्वप्नील आहे तोपर्यंत मॅच मध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. 3 बॉल उर्वरित आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. येणाऱ्या 9 बॉल 16 धावांची गरज. पुढचा बॉल शांत संयमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. हो डान्सिंग डाऊन फॉलो थ्रू स्वतः आले होते, क्विक रिएक्शन होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र समीकरण बदलाव. येणारे 8 बॉल आणि 15 धावांची गरज. काय घडेल या मॅच, प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारे वेळ सांगून जाईल. येणारे 8 बॉल आणि 15 धावांची गरज. एक चौकार या मॅच मध्ये पलटवार करेल, परंतु आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते निखिल पाहावं लागेल. हो बॅकफुट लावून पंच करायचा होता, परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 14. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 7 बॉल आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता. 14 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. एक चांगली मॅच आपल्या बेटीला नक्कीच पाहायला मिळते, कारण की अजूनचा विचार केला समीकरणमध्ये थोडासा बदलाव प्रत्येक क्षणावरती मॅच बदलताना नक्कीच पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ही एकच धाव आहे. 2 धावा आहेत. 2 धावा इथे मधला डिक्लेअर मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. आम्हाला सूचना आल्यात की नक्कीच आपण पाहतोय पिंक बॅरिकेड आहे, त्याच्यावरून जर गेला तर 2 धावा इथे एकवडण्यात येतील असं डिक्लेअर झोन मध्ये. आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण मध्ये बदलाव होईल का? येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज या मैदानाच्या आतमध्ये. 12 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. येस दर्यावर्दी बी या संघाला सूचना आली, संधी आहे. नक्कीच हरिश्चंद्र चेवलकर साहेब यांच्या वतीने हा सामना जर दर्यावर्दी बी हा संघ मात्र जिंकला तर रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना मात्र देण्यात येईल. तर आता प्रोत्साहन असतं प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकांचं, प्रत्येक जे गावातील नागरिक असतात त्यांचा पाठिंबा या टीमसाठी असतो. आणि तेच देण्यासाठी या भर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जवळजवळ 11 वाजून गेले तरी देखील प्रेक्षकांची गर्दी या मैदानात कमी होत नाहीये. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, या स्पर्धेवरचं प्रेम आहे, आणि ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. शेवटचं षटक, निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश. ओहो यावेळी धक्का लागत असताना इथे मात्र राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम त्याच्या क्षणी विकेट आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. ओहो दुसरं देखील विकेट. बॅक टू विकेट. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना संघाला. फलंदाज बाद. धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चमत्कार घडेल का यावेळेस पाहावं लागेल, कारण की एक जर चौकार आला, एक मोठा फटका आला, एक्स्ट्रा धाव आली तर समीकरण थोडंसं बदलेल, परंतु मॅच बदलेल का? ओहो यावेळी चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय. जेलची संधी होती, डाय मारली होती, परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय. थोडंसं फंबल झाले आणि एकदा इथे मात्र एकवडण्यात आली, परंतु 1-2 धाव्यांनी काही घडणार नाहीये.
मोठ्या फटक्यांची इथे मात्र गरज आहे. येणारे 3 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. सलगचे 3 चौकार आले तर हा सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्यावरती बी हा संघ मात्र जिंकेल. परंतु इथे मात्र आपण पाहतोय थोडस 60-40चा सामना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रथमेश. ओहो यावेळेस दंडी गुल. फलंदाजाला परतावं लागेल. भूल मध्ये टाकलं फलंदाजाला. फलंदाज बाद. मास्टर माइंड सारखी गोलंदाजी इथे मात्र करत असताना प्रथमेशला आपण पाहतोय. आता मात्र समीकरणामध्ये बदला पूर्णपणे मी तर म्हणेन औपचारिकता या मॅच मध्ये राहिली. येणारा 1 बॉल 11 धाव्यांची गरज. फक्त आणि फक्त जादूगरच या मॅचला बदलू शकतो. आणि हा सामना जिंकलाय आई गावदेवी अदगाव या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम